नमस्कार. आता मी मागचा कॅमेरा केला कारण मला दाखवा यायचं नाही ना, म्हणून मी मागचा कॅमेरा केलाय. बघू शकताय आपले कपडे वाळते ती तो का तिकडं, इथून तिथून हो का, इकडं बी वाळते ती. आणि हो का, मी इथली स्वच्छता काढली. एवढं गावात राहिले काढायचं, किरसुन्या धुतल्या हो का. आणि गुशीनं बघा गुशी किती लागले त्या. तर हे बघा मिरच्या, लाल लाल मिरची कशी आहे गावरान गावाकडली ठसक्याची मिरची. तर आता कामं आमची झाली सगळी. 3 दिवस कंप्लीट. 3 दिवस आम्हाला गेलं. इथं बी वाळते ती, तिथं बी वाळते ती, तिकडं फक्त आड्यालीच आपली आहे ती शूटरती, तिकडली बाकीच्याची आहे ती. आणि हे बघा इकडे बी वाळत्यात. आणि हो का इकडे बी वाळत्यात. सगळी कपडेच कपडे, दसरा दसरा. आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं, सारवताना मी काय फोटो काढलं नाही तर हो का, असं सारवलंय हो का. पुसून दुसून वरच्या जाळ्या गोळ्या सगळं पाणी पिणी मारलं, सगळं घेतलं. आणि कूलर चालू केलाय, वाळते आता मस्तपैकी हो का, सारवून फिरवून हिरवं गार गरीतच. आणि हे बघा किती मस्त झाले हो. हे बी सारवलंय हो का. देहवाऱ्याला कालच लिपून घेतलं तर आज बीळ पडलं बघा. तर असू द्या, छान दिसते डिझाईन उंदीर मामाचे घर. ते बघा फोटो मी असं लावले, तर ते आणलेलं 2 फोटो. आणि ही देवघर पण असं लावलंय मी, कारण ही खाली होतं देवघर, पाण्याने सगळं ही व्हायला लागलं म्हणून वरी लावलं. त्याच्यावर उरबत्या ही ठेवाय पुसून दुसून ठेवलंय. आणि जे पाटीत देव आहेत का नाही आता तेवढं धुईचं राहिले. तर आणि नारळ तर बघा केवढा झालाय नारळ. तर कुणाला लावायला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. देवा पुढं नारळ आलेला 1 नंबरच नारळ येतो. ही 4था 5वा नारळ असेल, कारण नारळच उगवत्यात. आपण कळस देवा फळ असावाच लागतो म्हणून कळस ठेवतो. हे बघा सारवून असं घेतलं. ही पण लुसून पुसून जाळ्या आळ्या काढून देवाऱ्याला पोतारा देऊन आणि झालंय आपलं ओके मध्ये. आता झालं सगळं काम झालं आपलं. आता जे मेन काम राहिले तुम्हाला घरातलं पण दाखवते. इकडलं आपलं शेडमधलं पाणी आणलंय. बानूबाईची तब्येत खराब आहे. हे बघा अशी भांडी लावली ती. मागचा कॅमेरा याच्या पायीच मी केलता, म्हणलं तुम्हाला दिसल. हे कट्टा आहे का नाही, कट्टा आहे का नाही, त्याला पण आहे ना पोतारा घेतलाय हो का, बघू शकताय. या अशा पद्धतीने ही अशी भांडे लावलेत हो का, हो का. सारवून घेतलं, कसं दिसतंय आता भारी. आणि बघा बानूला टाकलंय, इथं वाळलंय, नाहीतर माणसानं ओलीत टाकलंय का नाही. आणि तिथं सारवायचं होतं म्हणून भांडी ठेवली, ती निमस ठेवलं सारवायचं. कारण तिकडं कोबा चांगला आहे. कोबा काय लय गुळगुळीत नाही आपला, खडमोडी आहे. त्यामुळं सारवून गोड दिसतं आणि घटामुळं घेतलं आपण सारवून, बरोबर आहे. हो का, असं पद्धतीने छान दिसतंय का हा का. आणि इकडं आईचं चाललंय मसाला. तर बोलूस तर तुम्हाला दाखवूस तर आईचं चाललंय इथं तयारी. हे बघा इथं काय चाललंय. आई काय करती, धन भासती. हे बघा आईने आमच्या साडी कशी मॅचिंग केली बघा बरं. हो का, चुलीवरला मसाला चुलीवरच का गॅसवर भाजायचा की. मोठ्याने बोल जरा. काय मोठ्याने बोलू, दुखतंय आईचं बी. तर धन भाजायचं चाललंय इथं. मिरच्या भाजून घेतल्या सकाळ धरण. मिरचीला तेल लावलं नाही है की नाही, चुलीवरच होत्या. कडक अशा झाल्या म्हणून तिकडे ठेवल्या त्या भाजून मिरच्या. तर इथं धन भाजायचं चाललंय. दाखव की आहे काय काय करायचंय, काय काय टाकायचं. चुलीवरलंच खरंच स्वयंपाक. आणि मसाला 1 किलोचाच का करायला लागलो माहितीये का, आमच्यात तिखट बी जास्त खात नाही ती. बघा खोबरं, तेच
पत्ता काय 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 म्हणते त्याला, तेजपत्ता. पावशेर खोबरं घेतलं का. हळकुंड, तर धना भाजलं की हळकुंड भाजायची. आणि तिकडं कच्चा मसाला धनच आहेत वाटतं. अर्धा किलो धन, 1 किलोला आता सगळं नाही दाखवत तुम्हाला, डायरेक्ट मसाला करून आणल्यावर दाखवते, कारण हेडेव पण लय मोठा होतोय आणि डबल हेडेव करायला मला पण आता आवडत नाही. त्यामुळं कच्चा ही खोबरं पावशेर आहे का नाही, पावशेर खोबरं आणि धन अर्धा किलो, 1 छटाक हळकुंड आणि ती कच्चा मसाला कुठं आहे ती भाजायच्यात. अजून हळकुंड पण भाजायच्यात, खोबरं भाजायच्यात. खोबरं खिसलं नाही तर बरं का आमच्या आईनं बारीक पातळ असं हे करून घेतलंय. कच्चा मसाला, हे कच्चा मसाला 1 छटाक. हा बघ कच्चा मसाला. आता एवढं भाजायचंय, एवढं भाजूच तर का नाही लय मोठा हेड होईल. तर मी तुम्हाला धनच दाखवते, डायरेक्ट चटणी आल्यावरच दाखवते की चटणी कशी केली. आणि कांदा आहे, मिरचीतच कांदा आहे ना भाजून, मिरचीतच कांदा टाकलाय. मी तुम्हाला दाखवते बरं का, नाहीतर माणसं मिरचीत कांदा टाकलाय वाटतं आहे ना. हा बा दिसला का, हा बा हा बा कांदा मिरचीचं टाकलं एकदम अशा वाळले त्या का खळखळ सादळते म्हणून आईनं केलंय असं. ह्या मिरचीचा गौरान ठसका, कारण घटाच्या आधीच करावं. आज आहे शनिवार, उद्या आहे रविवार आणि सोमवारी तर घट बसतात, मग परत डायरेक्ट दिवाळीतच करावा लागल. तर कसा वाटतंय आमच्या आईचा मसाला सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आणि सांगा. आता म्हणता ताई सगळी रेसिपी दाखवायची की ताई आधीच तुम्हाला सारवलेलं ही सगळं परत एकदा कपडे ही दाखवली धुतलेली. आता झालं बघा सगळं निर्मळ धर्मळ झालं, तरी मी तुम्हाला दाखवतेच. तर चला आमच्या आईचं लय निर्मळ असतंय, म्हणलं होतं तुम्हाला दाखवावा, पण तिचं लय हळूने असतंय, दमाने असतंय म्हणून म्हणलं. आणि हो का आबाळ पण आलंय बघा, हो का आता ही मला कपडे काढावं लागतील. आमच्या आईचं निर्मळ असतंय आणि दमानीच असतंय, पण चांगलं लय दिवस जायचा म्हणून लय हळूने असतंय, लाल झडक असं भाजायचं बघा. तर अजून लय हाय बाकी. तर चला हेडे आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि डायरेक्ट मसाला कुठून आणल्यावरच तुम्हाला दाखवती. तर चला बाय.